नमस्कार. सावित्री ज्योतिराव समाजकार्य महाविद्यालयाच्या आजच्या या फेसबुक लाईव्हच्या दुसऱ्या सत्रामध्ये मी प्राध्यापक प्रशांत कराळे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्राध्यापक घनश्याम धरणे सर. ते आपल्याशी आज चार भिंती पलीकडचं महाविद्यालय या विषयाला अनुसरून आपल्याशी संवाद साधणार आहेत. मी सरांचं इथे स्वागत करतो आणि मी जास्त वेळ न घेता मी सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. नमस्कार. आपण सगळे कसे आहात? मजेत असाल अशी मी आशा करतो आणि माझ्या विषयाला सुरुवात करतो. चार भिंतीपलीकडचं महाविद्यालय, सावित्री ज्योतिराव समाजकार्य महाविद्यालय हा आपल्या आजच्या बोलण्याचा विषय आहे. मित्रहो, महाविद्यालय, विद्यालय आणि शिक्षण आणि आपण विद्यार्थी हा सगळा असा एक चौकोन असतो की ज्या चौकोनाच्या रेषा एकमेकांशी जोडलेल्या असतात आणि त्या अखंडित असतात. याचा अर्थ असा की त्या चौघांचाही एकमेकांशी अत्यंत निकटचा असा प्रकारचा संबंध आहे. मग महाविद्यालय, विद्यालय, शिक्षण या सगळ्याकडे आपण कसं बघतो? तर आपल्यापैकी बहुतेकांना असं वाटत असतं की शाळेत गेलं, कॉलेजमध्ये गेलं की आपल्याला शिकायला मिळतं, आपल्याला ज्ञान मिळतं. मित्रहो, इथे सुद्धा एक फार मोठी चूक आपण करतो. फक्त शाळेत नाव टाकलं, कॉलेजमध्ये नाव टाकलं म्हणून आपण शिकत जातो, हा आपला भ्रम आहे. मुळात शिक्षण हे चार भिंतीच्या पलीकडे असतं असं आजवर अनेकांनी नोंदवून ठेवलं, लिहून ठेवलं. जगातील जी सगळी मोठी माणसं आहेत ती जी शिकली, ज्या पद्धतीनं शिकली, ज्या पद्धतीनं पुढे गेली आयुष्यामध्ये, ते आयुष्य, त्यांनी घालवलेलं आयुष्य, त्यांनी मिळवलेलं, त्यातून मिळवलेलं शिक्षण हे जर आपण बघत बसलो तर लक्षात येईल की अशाच लोकांनी जग बदलवलेलं आहे की ज्यांनी विद्यापीठाच्या डिग्र्या फारशा घेतल्या नाहीत, जे फार मोठ्या ज्याला आपण म्हणतो की PhD किंवा भारंभार आणखी काय काय करत बसले नाही. उलट त्यांचा प्रभाव जगावर अधिक मोठा होता, कारण ते त्या चार भिंतीच्या पलीकडे शिकत गेले. याचा अर्थ असा नाही की शाळेत शिकायचं नाही, महाविद्यालयात शिकायचं नाही आणि तिची नावं घालायची नाहीत. जो क्रमिक अभ्यासक्रम आहे तो बाजूला ठेवायचा आणि फक्त मोकळं राहायचं, हा अर्थ नाही. मला सांगायचं एवढंच आहे की आपण केवळ जर तेवढ्यात अडकून पडलो, म्हणजे शाळा, महाविद्यालय तिथूनच शिक्षण मिळतं, या वाक्यामध्ये अडकून पडलो किंवा या धारणेमध्ये अडकून पडलो तर आपलं मोठं नुकसान होऊ शकतं. हा माझ्या सांगण्याचा हेतू आहे. म्हणजे असं बघा की माकडांना झाडावर चढायला शिकवायला लागत नाही, खारीला झपाट्यानं त्या झाडावर भरभर चढायला शिकवावं लागत नाही, मासोळीला पोहणं शिकवावं लागत नाही. ते माल किती उपजत असतं, कारण तो त्या प्राण्यांचा जीवनक्रमाचा एक भाग आहे किंवा ते त्याशिवाय जगू शकत नाही, जिवंत राहू शकत नाही. तेवढी जर कौशल्य त्यांनी प्राप्त केली नाही तर ती कौशल्य त्यांना अंगभूत असतात असं आपण म्हणतो. मग ही जर कौशल्य त्यांना अंगभूत असतात आणि त्यांच्या आईवडिलांकडे पाहून ती ते अवगत करत असतात, तसंच मानवी जीवनक्रमामध्ये सुद्धा ज्याला आपण शिक्षण म्हणतो ते शिक्षण की जे प्रामुख्यानं जीवनाला उपयोगी अशा प्रकारचं आहे, ते शिक्षण कुठेतरी सहज भावाने मिळायला पाहिजे. आणि ते त्या वर्गखोलीमध्ये असतं का, मग पुस्तकामध्ये असतं का, नेमलेल्या अभ्यासक्रमामध्ये असतं का, हे आपण जरा तपासून बघितलं पाहिजे. खरं म्हणजे एक प्रसिद्ध वाक्य आहे जे तुम्ही ऐकलं असेल आणि ज्याचा अर्थही तुमच्यापैकी बहुतेकांना माहीत असेल की कमिटमेंट कॅन नॉट बी टॉट विद इन द क्लासरूम, इट शुड बी कॉट आउटसाइड द फोर वॉल्स. म्हणजे बांधिलकी ही शिकवली जात नाही किंवा शिकता येत नाही, ती तुम्हाला ग्रहण करावी लागते काम करत असताना. आणि ते काम असतं बाहेरचं, म्हणजे ते कुटुंबातलं असेल, ते रस्त्यावरचं असेल, ते समाजातलं असेल, ते आणखी कुठलं सीमेवरचं सुद्धा असू शकेल, कुठलंही असू शकतं. ते करत असताना मग म्हणजे सीमेवरचा जवान लढतो तो देशनिष्ठा हे मूल्य प्रमाण मानून, कार्यालयात काम करणारा कारकून तिथे काम करतो ते सुद्धा देशनिष्ठा हे मूल्य प्रमाण मानून येणाऱ्या लोकांची जी अडलेली काम असते ते तो करून देतो. दोन्ही ठिकाणी एकाच प्रकारची मूल्य. पण ही मूल्यव्यवस्था आपण कशी शिकतो? तर ही मूल्यव्यवस्था आपण इथे म्हणजे मूल्य शिक्षणाचा तास घेऊन शिकत नाही. म्हणजे परिपाठ असतो, आपल्याला माहिती आहे प्राथमिक शाळेमध्ये परिपाठ असतो की मुलांना प्रार्थनेनंतर कुठेतरी एखाद्या मूल्याची शिकवण द्यावी.
आणि मग त्या परिपाठाच्या वेळी मागची मुलं आपली एकमेकांना टपली मारत असतात, कुठेतरी कुठल्या तरी आणखी दुसऱ्या गोष्टीमध्ये बिझी असतात, गुंतलेली असतात. त्यांचं त्या परिपाठाकडे लक्ष असतं, कुठलं मूल्य सांगितलं जात असतं त्याकडे लक्ष असतं. कारण असं आहे की मुळात त्या मूल्यांच्या बद्दलच्या त्यांच्या ज्या धारणा आहेत त्या मुळात स्पष्ट झाल्या नाही, आणि नुसत्या बोलण्यातून त्या कधी स्पष्ट होणार नाही. त्या स्पष्ट होतील जेव्हा ती मुलं प्रत्यक्षात कुटुंबात वागताना, शेजाऱ्यापाजाऱ्यांशी वागताना, रस्त्यावर वावरताना, आणखी कुठलं काम करताना ते मूल्य जगतील तेव्हा. म्हणजे एखाद्या आंधळ्या व्यक्तीला रस्ता ओलांडून पलीकडे नेण्याची जी उपजत शहाणपण ज्याला आपण म्हणतो, ज्या मुलांच्या मध्ये आहे, ते मूल त्याला संवेदनशीलता वेगळी शिकवावी लागत नाही. ते त्या कृतीतून शिकत जातं, सहजपणे शिकत जातं. आईवडिलांकडून अशा प्रकारचा कुठला तरी परिपाठ आईवडिलांच्या कृतीतून त्याला दिसतो, त्यातून शिकत जातं. तर तशा प्रकारची धारणा विद्यार्थ्यांनी सातत्यानं बाळगावी. म्हणजे शिक्षण कशाला म्हणतात तर स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलं तुम्हाला माहिती आहे की आतलं जे प्रगटीकरण आहे ते म्हणजे शिक्षण. किंवा शिक्षण कशाला म्हणतात की अध्ययन प्रक्रिया गतिमान करण्याची जी व्यवस्था आहे ती प्रत्येकामध्ये असते, ती गतिमान व्हावी यासाठी फक्त ज्याला शिक्षक म्हणून आपण म्हणतो तर त्यांनी प्रयत्न करावा. मग तो प्राथमिक शाळेवरचा शिक्षक असो, तो माध्यमिक शाळेवरचा असो, कनिष्ठ किंवा वरिष्ठ महाविद्यालयावरचा असो, त्या प्रत्येकाने त्या प्रत्येक टप्प्यामध्ये विद्यार्थ्याची अध्ययन प्रक्रिया म्हणजे स्वतः शिकण्याची प्रक्रिया गतिमान व्हावी यासाठी त्यांनी प्रयत्न करावा. मग त्या पातळीवर जर आपण बघितलं तर लक्षात येतं की वर्गखोलीमध्ये जे शिकवलं जातं तो क्रमिक अभ्यासक्रम असतो. पुस्तकाची मर्यादा असते, त्याला पाठांची मर्यादा असते. म्हणजे ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमधील एखाद्या अध्यायातील एक 20-25 ओव्या अभ्यासक्रमाला असतात. मग त्या 25 ओव्या म्हणजे सबंध ज्ञानेश्वरी आहे का असं म्हणू शकतो आपण की पसायदान अभ्यासाला आहे तर पसायदानमध्ये ज्ञानेश्वरीचा सार थोडक्यात आलेला आहे, मान्य. परंतु ज्ञानेश्वरी वाचण्याची उत्सुकता त्याच्यामध्ये निर्माण व्हावी. तुकाराम महाराजांच्या अभंगाबद्दल आपण बोलताना म्हणतो की ते फार कमी शब्दामध्ये अधिक आशय व्यक्त करतात. मग कन्या सासुर असे जाय मागे परतुरी पाहे असं आपण म्हणतो. त्यावेळी आपल्याला गाथा वाचायची कुठेतरी त्या विद्यार्थ्याला प्रेरणा मिळावी. किमान कनिष्ठ वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना वाटलं पाहिजे संत तुकाराम एवढ्या 400 वर्षापूर्वीचे कवी आणि एवढ्या ताकदीनं आशय व्यक्त करतो अतिशय कमी शब्दात, तर काय आहे त्या 4500 अभंगाचं सामर्थ्य. तर ही अध्ययनशीलता आहे. शिक्षक काही सबंध गाथा शिकवू शकत नाही, शिक्षक सबंध ज्ञानेश्वरी शिकवू शकत नाही, शिक्षक सबंध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकवू शकत नाही. त्यांनी घटना देशाला अर्पित करताना केलेलं भाषण की जे अत्यंत आदर्शवत अशा प्रकारचं आहे. एकूण सबंध लोकशाही व्यवस्थेच्या धारणेविषयी मानवी मनाच्या ज्या कल्पना असतात त्या त्यांनी सगळ्या स्पष्ट केल्या कशा पद्धती. पण त्यातून मग समग्र आंबेडकर वाचायला मला प्रेरणा मिळेल का? मग तशा प्रकारची कुतूहलबुद्धी मी जागृत करू शकेल का? मग संविधानाचं सामर्थ्य मला रस्त्यावर उतरून दाखवता येईल का? गावात काम करताना दाखवता येईल का? हा महत्वाचा ही कुतूहलबुद्धी शिक्षकाकडून जागृत होणं अपेक्षित आहे. त्याला आपण म्हणतो 4 भिंती पलीकडचं शिक्षण. मग सावित्री ज्योतिराव समाजकार्य महाविद्यालय कशा पद्धतीनं या सगळ्या शिक्षणाकडे बघते तर मी तुम्हाला सांगितलं पाहिजे की इथे संस्था चालक असतील की ज्यांनी एका विशिष्ट उद्देशानं ध्येयाला प्रेरित होऊन या संस्थेची स्थापना केली. इथले प्राचार्य असतील, इथले प्राध्यापक असतील, माझे सगळे सहकारी मित्र असतील, माझे वरिष्ठ असतील, ह्या सगळ्यांची धारणा एक स्पष्ट आहे की आपण विद्यार्थ्यांच्या मध्ये संवेदनशीलता वाढवली पाहिजे, आपण विद्यार्थ्यांच्या मध्ये अध्ययनशीलता वाढवली पाहिजे. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी ज्याला आपण म्हणतो विद्यार्थ्यांच्या मध्ये विकसित होण्याची गरज आहे. पारदर्शकता असेल, नियोजन असेल, कठोर परिश्रमाची तयारी असेल, व्यवस्थापनाचं कौशल्य असेल, जबाबदाऱ्या घेण्याची तयारी असेल, या सगळ्या गोष्टी की ज्या फक्त तुम्ही नोकरी करत असताना उपयोगी पडतात असं नाही, तर तुमच्या एरवीच्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा त्या महत्त्वाच्या आहेत. तर त्या विकसित व्हायच्या असतील तर नुसतं पुस्तकी शिक्षण देऊन उपयोगाचं नाही. म्हणजे आचार्य विनोबा भावेने दिलेलं एक उदाहरण फार गमतीदार आहे. त्यांनी म्हटलं होतं की कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली ती प्रत्यक्ष रणभूमीवर, गीतेचे आगाऊ वर्ग घेऊन नाही, कोचिंग क्लास घेऊन नाही. तर हा जो भाग आहे तो स्पष्ट आहे
की तुम्हाला ते शिकता अधिक ताकदीनं शिकता येतं क्षेत्रामध्ये. आणि समाजकार्याच्या अभ्यासक्रमाचा गाभा घटकच आहे क्षेत्रकार्य. BSW बॅचलर ऑफ सोशल वर्क किंवा कुठलाही समाजकार्याचा अभ्यासक्रम हा ह्याचा गाभा घटक आहे क्षेत्रकार्य. मग त्याचं जर गाभा घटक क्षेत्रकार्य आहे तर सुरुवातीपासून आपल्या महाविद्यालयात दृष्टिकोन असा होता की विद्यार्थ्यांना कुठेतरी हे क्षेत्रकार्याच्या माध्यमातून जसं शिकायला मिळेल तसंच ते जेव्हा जेव्हा संधी मिळेल त्यावेळी विद्यार्थ्याला ती शिकण्याची संधी असली पाहिजे. ते आठवड्यातले 2 दिवस नाही फक्त, म्हणजे क्षेत्रकार्य विद्यापीठीय नियमानुसार आठवड्यातून 2 दिवस असतं, परंतु ते फक्त 2च दिवस असावं का? तर याबद्दलची चर्चा जेव्हा आम्ही सगळे सहकारी प्राध्यापक करायचो, आमचे संस्थाचालक त्याबद्दल मार्गदर्शन करायचे, बोलायचे, संवाद साधायचे, कारण तेही मुळात शिक्षक किंवा संस्थेमध्ये असणारी भौतिक संचालक मंडळी ही शिक्षकी पेशातून आलेली आणि कुठेतरी सामाजिक शिक्षणाचं व्रत घेतलेली सगळी माणसं. तर त्या अंगाने जेव्हा आम्ही एकत्र बसायचो तेव्हा आमच्या लक्षात यायचं की हे हा कुठेतरी गॅप आहे, हा मोठा एक फरक आहे की जो आपल्याला भरून काढला पाहिजे. मग तो कशातून भरता येईल? मग लक्षात आलं की या संधी ज्या आहेत त्या शैक्षणिक संधी आहेत की ज्या समाजामध्ये उपलब्ध होऊ शकतात. तर त्या शैक्षणिक संधी आपण मिळवल्या पाहिजे. मग कशा मिळवता येईल? मग त्याचा शोध घेताना जेव्हा आपण जरा नजर उघडून जरा खुल्या याने समाजाकडे पाहतो, एकूण जीवन क्षेत्राकडे बघतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं. म्हणजे कुठेतरी मला आठवतं की एका सायकल यात्रेची कशी सुरुवात झाली. म्हणजे सायकल यात्रा हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे महाविद्यालयाचा, जो सलग प्रत्येक वर्षी होतो असं नाही, परंतु तो 2-3 वर्षातून एकदा तरी होतो. आणि आजवर यवतमाळ जिल्ह्यातल्या जवळपास 11 तालुक्यातून आमची सायकल यात्रा 10 वेळा फिरलेली आहे. आणि त्यातून जवळपास प्रत्येक सायकल यात्रेमध्ये 200 ते 250 किलोमीटरचा टप्पा आपण गाठलेला आहे. यामध्ये विद्यार्थी सहभागी, जवळपास आजपर्यंत 400 विद्यार्थी या सायकल यात्रांच्यामधून सहभागी झालेले आहेत. तर या सायकल यात्रेची सुरुवात कशी झाली तर द्वितीय वर्षाच्या कुठल्या तरी तासावर मी गेलेलो असताना पोरांनी सांगितलेलं काम काहीतरी पूर्ण केलेलं नाही, म्हणून मग त्यांना काय सकारात्मक शिक्षा करायची. आपण सकारात्मक शिक्षा हा सुद्धा आपल्या महाविद्यालयाचा एक महत्त्वाचा भाग आहे की शिक्षा ही कुठेतरी सकारात्मक असली पाहिजे, यातून त्याला शिकता यायला पाहिजे. मग म्हटलं की आपण असं करूया का तुम्हाला शिक्षा म्हणून की आपण सायकलनी फिरू, जरा यवतमाळ जिल्हा आपण सायकलनी बघू. तर पोरांनी एका क्षणामध्ये ती कल्पना उचलली. मला आठवते भारत कुऱ्हाडे, विनोद मानेकरची बॅच आहे, ती सगळ्याच विद्यार्थ्यांची नावं घेणे इथं शक्य नाही, परंतु ती एक बॅच आहे. आणि ते होतं सावित्रीबाईंचं स्मृती शताब्दी वर्ष. आणि मग आम्ही त्या यात्रेला नाव दिलं होतं सावित्री आचार विचार यात्रा. मला अजूनही आठवतं. महाविद्यालयाचं नाव सावित्रीबाईंचं आहे, उभयतांचं आहे, सावित्रीचं आहे आणि ज्योतिबांचं आहे. आणि म्हणून मग त्या यात्रेला आम्ही ते नाव दिलं. म्हणजे एक एक योग भेटत गेला. आणि मग त्यातून आणि आम्ही 5 दिवस रस्त्यावर होतो. आम्ही 37 विद्यार्थिनी होतो. 5 दिवस रस्त्यावर होतो. जवळपास रोज आम्ही 40 किलोमीटरचा टप्पा गाठायचो. रोज वेगवेगळ्या 5-6 गावात कार्यक्रम घ्यायचो. आणि ही ज्याला आपण शून्य खर्चातली सायकल यात्रा म्हणतो, म्हणजे हे सगळे उपक्रम शून्य खर्चातले आहेत. म्हणजे विद्यार्थ्याकडून कुठलं त्यामध्ये नियोजन सगळं विद्यार्थी करणार, सगळी आपली विद्यार्थी करणार. जेव्हा सायकल यात्रेतील सगळ्या सहभागींना गावकऱ्यांनी जीव घातलं, गावकऱ्यांनी राहण्याची व्यवस्था केली. अल्पखर्ची कमीत कमी संसाधनामधली यात्रा. मी स्वतः सायकलवर होतो. सुरुवातीच्या 3 सायकल यात्रांच्यामध्ये स्वतः सायकलवर पोरांसोबत होतो. प्राध्यापक अरुण शेंडे सुद्धा एका सायकल यात्रेमध्ये समन्वयक होते, ते सुद्धा सायकलवर होते. तर आणखी काही मंडळी आमच्यासोबत येऊ शकली नॉन टीचिंगमधली सुद्धा. आणि विद्यार्थिनी कुठेही अशा प्रकारचा प्रश्न आमच्या पुढे आला नाही की आता आम्हाला जेवायला कसं मिळेल आणि आम्हाला राहायला कसं मिळेल आणि कुठे आमची व्यवस्था होईल. प्रत्येक ठिकाणी म्हणजे ज्यावेळी संपर्काची साधनं नव्हती त्यावेळी सुद्धा अत्यंत सूक्ष्म प्रकारचं नियोजन सायकल यात्रेचं विद्यार्थ्यांनी केलं होतं. वयाच्या 19व्या-20व्या वर्षातली ही पोरं सगळी. 97 सालची सायकल यात्रा आहे ती, इथून 23 वर्षापूर्वीची. मला अजूनही आठवतं. तर ही पोरं कुठल्या यांनी बाहेरलेली होती. मला आठवतं की गावात शिरल्यावर पोरं भिंती रंगवायचे, गावात शिरल्यावर पोरं ढोलकी वाजून लोकांना गोळा करायचे, पथनाट्य सादर करायचे. मग महिलांची बैठक पोरी घ्यायची, युवकांची बैठक पोरं घ्यायची, शेतकऱ्यांची बैठक घ्यायची आणि मग त्यामध्ये चर्चा व्हायच्या. मुक्कामाच्या गावामध्ये तर खूप बहारदार कार्यक्रम व्हायचे. म्हणजे असं सगळं आणि एवढं पद्धतशीर. म्हणजे त्या प्रत्येक सायकल यात्रेचं वर्णन इथं करणं काही उचित ठरणार नाही, परंतु या 10 सायकल यात्रा गेल्या 24 वर्षामध्ये 25 वर्षामध्ये घडलेल्या या 10 सायकल यात्रेबद्दल एक स्वतंत्र पुस्तक होऊ शकतं एवढं सगळं. आणि ते विद्यार्थी काय काय शिकू शकले त्या सगळ्यांच्यामध्ये.
तेवढ्याच ताकदीनं उतरलेल्या मुली त्या सायकल यात्रेमध्ये रोज 40 किलोमीटरचा प्रवास न थकता करत वेगवेगळ्या गावामध्ये कार्यक्रम करत आणि कुठेही आमचे पाय दुखतात किंवा हात दुखतात अशा प्रकारची तक्रार न करता. तर महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या सलग किंवा सातत्यानं सायकल यात्रा करणारं हे महाविद्यालय असेल. मग त्याचं सादरीकरण व्हायचं. प्राचार्य, प्राध्यापक मंडळी, शिक्षकेतर कर्मचारी मंडळी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला उपस्थित असायची. आणि मग काय शिकायला मिळालं, काय बघायला मिळालं, काय दिसलं तुम्हाला? कारण लोकांच्या मध्ये गेल्याशिवाय प्रश्न कळत नाही, लोकांच्या मध्ये उतरल्याशिवाय प्रश्न कळत नाही. कसं बोलावं, म्हणजे इथे समाजकार्याच्या अभ्यासक्रमामध्ये शिकवलं जातं की कसं बोलावं, काय बोलावं, गटकार्य कसं करावं, एकत्रित येऊन नियोजन कसं करावं शिकवलं जातं पुस्तकात. पण जेव्हा पोरांना आपण मोकळं सोडतो आणि त्यांच्यावर जबाबदारी देऊन ते करायला बघतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की पोरं हे शिकत आहे. म्हणजे ती एक अशा प्रकारची जीवनशाळा होत जाते की ज्यातून विद्यार्थी खऱ्या अर्थानं तयार होत जातो. म्हणजे हे सगळे पोरांच्याकडून उत्साहानं त्याला प्रतिसाद मिळाल्यामुळं आणि प्राध्यापकांची समर्थ साथ मिळाल्यामुळे. जर त्यावेळी एखादा प्रश्न संस्था त्या ठिकाणी उपस्थित केला असता की तुम्ही रस्त्यावरून जाणार आहात, 200-250 किलोमीटर फिरणार आहात, तुमच्या सायकलला अपघात झाला, तर प्राचार्यांनी म्हटलं असतं की मी जबाबदारी घेऊ शकत नाही. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की या व्यवस्थेमध्ये जबाबदार असणारे घटक जोपर्यंत ही जबाबदारी स्वीकारत नाही तोपर्यंत एखादा प्राध्यापक, एखाद दुसरा प्राध्यापक वेगळं काही करू शकत नाही. म्हणून मी म्हटलं की महाविद्यालय त्या अंगानं बघतं, संस्था त्या अंगानं बघतं की 4 भिंतीच्या पलीकडे शिक्षण आहे. म्हणजे आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुभवाबद्दल मी आणखी अगोदर कुठे कुठे बोललेलो आहे. आजपर्यंत वेगवेगळ्या 5 राष्ट्रीय आपत्तीमध्ये महाविद्यालयाचं पथक केलं आहे. जवळपास 350च्या वर विद्यार्थ्यांनी त्यामध्ये सहभाग घेतला आहे. त्यापैकी जवळपास 40% या मुली होत्या. आणि प्रत्येक ठिकाणी जवळपास 14 दिवस 15 दिवस आम्ही राहिलो आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागात, परिचित नसणाऱ्या भागात, भाषा वेगळी बोलली जाणाऱ्या भागात, म्हणजे तामिळनाडू असेल, बिहार असेल, केरळ असेल, महाराष्ट्रामध्ये सांगली, कोल्हापूर असेल आणि बिहार, या 5 राष्ट्रीय आपत्तीमध्ये जवळपास 350च्या वर विद्यार्थ्यांनी भाग घेतला. आणि देशभर ज्याचं कौतुक झालं, राज्याच्या वर्तमानपत्रांनी ज्याचं कौतुक केलं, महाविद्यालयामधले शिक्षकेतर कर्मचाऱ्यासह वेगवेगळे लोक यामध्ये सहभागी झाले. या 5ही ठिकाणी मला पथक प्रमुख म्हणून जाता आलं आणि या सगळ्या विद्यार्थ्यांसमोर राहता आलं. तर तेव्हा लक्षात येतं की हे सगळं पोरांनी केलेलं होतं. म्हणजे क्राऊड फंडिंगचा आधार घेऊन जाणाऱ्या टीमसाठी पैसे गोळा करणं, त्यासाठी रॅली काढणं, त्याचं संबंध नियोजन करणं, तिथं आपण काय काय काम करणार आहोत, तिथं कोणाकोणा लोकांना भेटायचं आहे, कुठल्या कुठल्या संस्था आपल्याला तिथे सहाय्यक भूमिका म्हणून आपल्याला मदत करू शकतील, तिथे आपण इथून जायचं तर ते सगळं नियोजन कसं करायचं, ह्याबद्दलची सगळी जबाबदारी विद्यार्थ्यांच्या प्रत्येक चमूनं उचललेली होती. म्हणजे हे सांगायला मला अभिमान वाटतो की या सगळ्यांच्यामध्ये ज्यांनी पुढारपण घेऊन काम केलं असेल तो प्रत्येक विद्यार्थी कदाचित एखाद्या वेळी, मी असं म्हणणार नाही की BSWचं शिक्षण विसरेल म्हणून, परंतु ते 15 दिवस तो आयुष्यात कधी विसरू शकत नाही. कारण ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या राहण्याची निश्चित नाही, ज्या ठिकाणी तुमच्या जेवणाची निश्चित नाही, ज्या ठिकाणी तुमच्या सुरक्षित असण्याची निश्चित नाही, त्या ठिकाणी तुमची जाण्याची तयारी असणं, त्या दृष्टीनं पालकांनी तुम्हाला परवानगी देणं आणि तुम्ही प्रत्यक्ष कार्यरत असणं, तिथं सगळ्या प्रकारची जोखीम पत्करून, सुरक्षितता पत्करून, तर हे जे आहे हे खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि ते आपण शिकत जातो. ते जे शिकणं असतं ते शिकणं, अफलातून हा शब्दप्रयोग वापरला तर काही हरकत नाही असं मला वाटतं. कारण जवळपास 18 तास पोरं काम करतात. म्हणजे सायकल रॅलीमध्ये मला आठवतं की पोरं सकाळी 5:30ला उठायची आणि रात्री आम्ही शेवटची बैठक घेऊन, विद्यार्थ्यांची एकत्रित बैठक घेऊन डायरी लिहायला सांगून रात्री 11:30-12 वाजता आम्ही झोपायचो. तेव्हा सुद्धा पोरं 16, 17, 18 तास काम करायची. आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या वेळीसुद्धा मग ते पूरग्रस्तांच्या वेळी, पूरग्रस्तांच्या मदतीसंदर्भातली आपत्ती असेल, भूकंपग्रस्तांच्या मदतीसंदर्भातली आपत्ती असेल, किंवा आता कोरोनाच्या काळात मुलं काम करत आहेत गेल्या 5 महिन्यापासून, तर ते असेल, त्या प्रत्येक ठिकाणी पोरं जवळपास 16 ते 18 तास काम करताना दिसतं. आणि कुठेही शारीरिक थकवा आला, मानसिकदृष्ट्या थकवा आला असं न म्हणता सगळ्या प्रश्नांशी झगडत, ते हे जे झगडणं असतं, हे झगडणं मांजरीचं पिलू जसं कुठूनही पडलं तरी 4 पायावर उभं राहतं असं आपलं निरीक्षण आहे. तसं हे पोरगं जे या वेगवेगळ्या आपत्तीला तोंड देऊन आलं आणि समाजकार्याची तत्त्व त्या ठिकाणी कशी वापरायची हे शिकून आलं, त्याला
ते पुस्तक अधिक चांगल्या पद्धतीनं समजतं. समाजशास्त्रीय अंगानं, मानसशास्त्रीय अंगानं तो समाज अधिक चांगल्या पद्धतीनं समजून घेऊ शकतो. महिलांचे आणि मुलांचे काय प्रश्न आहे आपत्तीमध्ये, वृद्धांचे काय प्रश्न आहेत, दलित मागासवर्गीय वस्त्यांच्यामध्ये आपत्तीच्या वेळी मदत पोहोचते की नाही, पोरांच्याकडून आलेल्या गोष्टी आहेत की ज्या पुढे आम्हाला अधिक अभ्यासता आल्या. कौटुंबिक हिंसाचाराचे प्रश्न आपत्तीच्या वेळी निर्माण होतात का, म्हणजे पोरं मग ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्या डायरीतून अनुभव कथनातून मांडतात तेव्हा असं लक्षात येतं की पोरांचं लर्निंग, ज्याला आपण म्हणतो शिकणं, हे ज्या पातळीवर गेलं. कारण मुळात काय होतं की हा जो अभ्यासक्रम आहे तो UGचा अभ्यासक्रम आहे, अंडर ग्रॅज्युएट आपण ज्याला म्हणतो. 12वी नंतरची पोरं BSWला येतात तेव्हा स्वाभाविकच अनेकदा बहुतेक पोरं ही एक अभ्यासक्रम, वेगळा अभ्यासक्रम म्हणून इथे आलेली असतात. फार कमी पोरं अशी असतात की जी आवड म्हणून, समाजकार्याची आवड म्हणून हाच अभ्यासक्रम करायचा म्हणून इकडे येतात. एरवी बहुतांश पोरं ही एक कुठेतरी मित्र आला, मैत्रीण आली आणि म्हणून मग. पण या विद्यार्थ्यांच्या मध्ये या सगळ्या अशा प्रकारच्या उपक्रमामुळे एक विलक्षण गोडी निर्माण होते या शिक्षणाविषयी. अरे वेगळं आहे काहीतरी आणि इथे आपल्याला काहीतरी वेगळं मिळतं. कारण त्याला स्वतःची ओळख पटत जाते ना, स्वतःचा शोध लागतो. हा स्वतःचा शोध लागणं याला माझ्या दृष्टीनं खूप महत्त्व आहे, आमच्या दृष्टीनं खूप महत्त्व आहे. कारण अनेकदा आपण बघतो की डॉक्टर श्रीराम लागूंचं उदाहरण आपल्यासमोर असतं. अगदी MBBS झाले, MD झाले, परंतु त्यांनी प्रॅक्टिस कधी केली नाही. तर त्यांनी मग नाटकामध्ये, सिनेमामध्ये आपलं, कारण मुळात काय होतं की त्यांची आवड काय होती तर नाटक, सिनेमा. परंतु पालकांच्या आग्रहाखातर त्यांना तिकडे जावं लागलं, वैद्यकीय शिक्षण घ्यावं लागलं. परंतु मुळातली जी आवड आहे ती स्वस्त बसू देत नव्हती आणि मग त्यांनी त्या क्षेत्रामध्ये प्रवेश केला. तर हा जो मुळातला कल आहे तोही अनेकदा आपल्याला शिक्षण घेत असताना कळत नाही, समजत नाही. तर त्या ठिकाणी ज्याला आपण म्हणतो की ठिणगी पडणे, ती ठिणगी पडते कुठेतरी जेव्हा मुलं अशा प्रकारच्या काय म्हणतो एक म्हणजे समाजकार्याच्या अभ्यासक्रमामध्ये क्षेत्रकार्य असतं, फील्ड व्हिजिट असते, स्टडी टूर असते, सगळं. परंतु ते सुद्धा शिक्षकांच्या आणि अभ्यासक्रमाची मागणी म्हणून जेव्हा ते येतं तेव्हा माझ्यावर एक प्रकारचं अदृश्य दडपण असतं. परंतु जेव्हा अनौपचारिकरित्या तुम्ही अशा प्रकारच्या उपक्रमामध्ये सहभागी होता की जे उपक्रम तुमचे थेट अभ्यासक्रमात सांगितले गेलेले नाही, म्हणजे आपले प्राचार्य आणि सन्माननीय बोर्ड ऑफ स्टडीजच्या लोकांच्या सहकार्यामुळे गेल्या वर्षापासून आपत्ती व्यवस्थापनाचा समावेश कशामध्ये झाला, अभ्यासक्रमामध्ये होऊ शकला. एरवी आपत्ती व्यवस्थापन काही अभ्यासक्रमाचा भाग नव्हता. स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापनाचे अभ्यासक्रम असणे हा वेगळा भाग. परंतु संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात तो समाविष्ट झाला. याचं कारण महाविद्यालयाला ती असलेली परंपरा आणि इतरांनी ती मान्य केलं, हा एक महत्त्वाचा भाग. परंतु त्या अगोदरही विद्यार्थी जात होते आणि ते सगळं करत होते, तेव्हा त्यातलं जे गांभीर्य आहे ते आपल्या लक्षात आलं आणि म्हणून मग त्याचा समावेश इकडे होऊ शकला. तर ही चांगली बाब आहे. परंतु विद्यापीठीय अभ्यासक्रमात याचा समावेश नाही. परंतु आपण ते केलं पाहिजे, सामाजिक जाणीव म्हणून केलं पाहिजे, बांधिलकी म्हणून केलं पाहिजे, सामीलकी म्हणून केलं पाहिजे. म्हणून मग त्यावेळी मग ते करत असताना विद्यार्थ्याच्या डोक्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव नसतो. त्याच्या मनात हे नसतं की मला ह्याबद्दलचं कुठेतरी परीक्षेमध्ये विचारलं जाणार आहे, मला ह्याबद्दल फार शिक्षकांना उत्तरदायी असावं लागणार आहे. तर अशा प्रकारचे जे मानव हे असतात ते जर संकोच बाजूला पडले तर शिकण्याची प्रक्रिया अधिक गतिमान होते. मग त्यामुळे अधिक चांगल्या पद्धतीनं पोरांनी हे सगळं म्हणजे आनंदानं ज्याला आपण म्हणतो एक सहन केलं, एवढं सगळं ते होतं. म्हणजे महाविद्यालयाची पथनाट्याची खूप चांगली परंपरा आहे. म्हणजे प्रत्येक बॅचमध्ये विद्यार्थी तयार होत जातात पथनाट्याची, आणि पथनाट्याच्या चमू वेगवेगळ्या विभागांना सुद्धा सहकार्य करत असतात. त्यातून पोरांना कमवा आणि शिका, म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये, दिवाळीच्या सुट्टीमध्ये मुलं शासकीय उपक्रमांना पथनाट्यासाठी जाऊन त्यांना मदत करतात आणि त्यांच्याकडून त्याबद्दलचं मानधनसुद्धा घेतात. म्हणजे पथनाट्याची एक पद्धतशीर परंपरा सुरुवातीपासून महाविद्यालयात जपली. खूप चांगले विद्यार्थी, कलावंत विद्यार्थी, मग नामदेव वाडे सारखे असतील, अविनाश गलाट सारखे असतील, म्हणजे तिथं 2001ची बॅच, त्याच्याही अगोदर पथनाट्य विद्यार्थ्यांनी केलेलं आपल्याला माहिती आहे. तर ही सगळी पोरं पथनाट्याची प्रत्येक बॅच म्हणजे शेवटच्या वर्षाला असणारे विद्यार्थी भाग 1च्या विद्यार्थ्यांना पथनाट्याचं प्रशिक्षण देत जातात. नंतर आपण बाहेरच्या लोकांना बोलावतो की जे लोक पथनाट्याचं प्रशिक्षण देऊ शकतात, आणि मग अशा प्रकारे पथनाट्याचे बीजारोपण होत जातं नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत. आणि मग पथनाट्याची टीम स्वतंत्रपणे ज्यांच्या अंगी कलावंताची थोडीशी गुण आहेत,
गाण्याचं अंग आहे, अभिनयाचं अंग आहे, ते विद्यार्थी त्यामध्ये सहभागी होत जातात. त्यातून पथनाट्याची टीम उभी होत जाते. म्हणजे त्यांना अभ्यासक्रमाशी संबंधित असणाऱ्या गोष्टी पथनाट्यातून कसं मांडावं, कारण पथनाट्य हा एक IACचा भाग आहे, बरोबर आहे ना. आणि मग तो IACचा भाग शिकताना फक्त IACचा भाग म्हणून नाही शिकायचं, तर ती एक प्रभावी परंपरा आहे. म्हणजे सप्तराश्मींनी आपल्या देशामध्ये पथनाट्याच्या परंपरेला खूप प्रभावीपणे पुढे आणलं. अनेक कलावंत आहेत. मग हे आपण सगळं जेव्हा सांगत जातो तेव्हा त्याचा धागा जुळत जातो त्या सगळ्या परंपरेशी, आणि मग त्याला कळत जाते त्याची ताकद. कदाचित मर्यादा असतील, एक छोट्या संख्येमध्ये खूप चांगले कलावंत असण्याला मर्यादा असते, परंतु पोरं ज्या प्रभावीपणे आणि असं आतून येतं त्यांचं सादरीकरण, तेव्हा आपोआपच ते सादरीकरण टाळी घेऊन जातं. फक्त टाळी म्हणून नाही, तर लोकांच्या मनामध्ये प्रबोधनाची बीजं रोवत जातं. तर ही पथनाट्याची परंपरा असेल की जी विद्यार्थ्यांनी जोपासली आणि त्याला महाविद्यालयात जाणीवपूर्वक खतपाणी घातली, ते सुद्धा 4 भिंतीच्या पलीकडचंच आहे. कारण त्यांनी ताकदीनं ते माध्यम निवडलं. म्हणजे रोल प्ले करायला लावतो आपण एखादा विषय सादरीकरण करायच्या वेळी, तर पोरं तो विषय मांडताना पथनाट्याच्या द्वारे मांडतात, वर्गामध्ये मांडतात, महाविद्यालयाच्या मैदानामध्ये मांडतात, आणि तोच मग कुठल्या चौकात, वेगवेगळ्या चौकात वेगवेगळ्या निमित्तानं मांडतात. म्हणजे संविधानाच्या बद्दलचं पथनाट्य की जो अवघड विषय, ते सुद्धा विद्यार्थ्यांनी करून दाखवलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं जेव्हा महाविद्यालयावर एक जबाबदारी आली होती, त्यावेळी सुद्धा विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्याबद्दलचं एक जी भूमिका आहे ती लोकांच्यापर्यंत पथनाट्याच्या माध्यमातून पोहोचली होती. खूप चांगल्या पद्धतीनं आणि अत्यंत ज्याला आपण वेगवेगळ्या विभागांनी गौरवान्वित केलेली महाविद्यालयाची चमू आहे पथनाट्याची. तर ते सुद्धा 4 भिंतीच्या पलीकडचं शिक्षण होतं. मेळघाट कुपोषणाबद्दल आपण खूपदा ऐकलेलं आहे. धडक मोहिमेबद्दलही आपण ऐकलं असेल की राज्यभरातून तिथे विद्यार्थी वेगवेगळ्या प्रामुख्यानं वैद्यकीय पार्श्वभूमी असणारे विद्यार्थी त्या ठिकाणी येतात आणि सामाजिक जाणीवेनं कार्यरत असणारे विद्यार्थी येतात. तर त्या ठिकाणी गेल्या 11-12 वर्षापासून महाविद्यालयाची चमू दरवर्षी जाते. यावर्षी कोरोनाच्यामुळे ते शक्य नाही, परंतु दरवर्षी जाते. आणि जवळपास विद्यार्थी इथून 250 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मेळघाटमध्ये स्वतःच्या खर्चाने जाऊन 10 दिवस राहून आणि तो सगळा अनुभव घेऊन परत येतात. 10 दिवस, आणि त्यामध्ये काही शिक्षकांचा सहभाग नसतो. विद्यार्थ्यांचीच तुकडी जाते 5-5, 7-7च्या तुकडीने, आणि त्या ठिकाणी असणाऱ्या मेडिकोसोबत, आणखी वेगवेगळ्या विद्यार्थ्यांसोबत तिथे एक छोटंसं प्रशिक्षण घेऊन तिथल्या कुपोषणाबद्दल, तिथल्या स्तनदा मातांच्या, गरोदर मातांच्या प्रश्नांच्याबद्दल जाणीव जागृती आणि वेगवेगळ्या पातळीवरची कामं विद्यार्थी करतात. 10 दिवस राहून त्या फील्डमध्ये संपूर्णपणे अनोळखी भागात आणि ज्या जनजीवनाची विद्यार्थ्यांना कल्पना नाही अशा भागामध्ये गेल्या महाराष्ट्रातलं एकमेव समाजकार्य महाविद्यालय आहे की जे त्या ठिकाणी सातत्यानं आजवर जवळपास 300च्या वर विद्यार्थी स्वखर्चानं त्या ठिकाणी गेले. त्यासाठी मग पोरांजवळ पुरेसे पैसे नसतात, परंतु जायची तीव्र इच्छा असते. अशावेळी पोरांनी पेपर कलेक्शन म्हणजे रद्दी कलेक्शन करून पैसे उभे केले. त्या पैशातून तिथल्या विद्यार्थ्यांसाठी, तिथल्या लोकांसाठी औषधं खरेदी केली, इथल्या लोकांकडून काही औषधं मिळवली आणि काही गरजू वस्तू मिळवल्या, आणि त्यासुद्धा घेऊन जातात पोरं. म्हणजे एका उपक्रमातून दुसऱ्या उपक्रमाचा जन्म. मग त्या उपक्रमासाठी आपल्याजवळ पैसा नाही तर तो क्राऊड फंडिंगमधून कसा उभा करावा. क्राऊड फंडिंगची दुसरी आणखी सोपी कल्पना काय असू शकते, तर लोकांकडे असणारे रद्दी पेपर आपण ते गोळा करायचे आणि मग ते विकायचे. म्हणजे रद्दी कलेक्शन करण्यासाठी सेंटर्स उघडण्यापासून आणि आपले जे न येऊ शकणारे जे भाग 1चे विद्यार्थी आहेत, म्हणजे मेळघाटसारख्या उपक्रमामध्ये किंवा आपत्ती व्यवस्थापनाच्या उपक्रमामध्ये प्रामुख्याने 2य आणि 3य वर्षाचे विद्यार्थी आपण सहभागी करून घेतो. परंतु त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणारे विद्यार्थी कोणते असतात, बाकीच्या त्यांच्या नियोजनामध्ये, सुरुवातीच्या नियोजनामध्ये काम करणार हे भाग 1चे विद्यार्थी असतात की ज्यांच्यामध्ये बीजारोपण होत जातं. अरे आपले वरिष्ठ बंधू कुठेतरी एक मोठं काम करत आहेत, मग आपण त्यांना बॅकिंग केलं पाहिजे, सपोर्ट केला पाहिजे, त्यांना आधार दिला पाहिजे. ही जी भावना असते, म्हणजे ती साखळी, मानवी साखळी जी आपण म्हणतो, ती खूप मजबूत होत जाते. मग त्याच विद्यार्थ्यांना वाटतं की सर आम्ही भाग 1ला आहोत म्हणून तुम्ही आम्हाला नेत नाही का. मग त्यांना ते कळत जातं की भाग 1च्या विद्यार्थ्यांना का नेत नाही, 2य वर्षाच्या विद्यार्थ्यांना का नेतात, 3य वर्षाच्या विद्यार्थ्यांना का नेतात, त्याचं काय कारण असतं, मेळघाटला याच वर्गाचे विद्यार्थी का आहेत. तर मग ते सगळं हळूहळू आकलन होत जातं आणि मग त्यांनाही कळतं त्यातलं गांभीर्य. हा जो भाग आहे, एकमेकांकडून पास होणारे जे मेसेज असतात, म्हणजे माझी विद्यार्थ्याबद्दल मी सांगितलं पाहिजे की या सगळ्या याच्यामध्ये माझे विद्यार्थी स्वेच्छेनं सहभागी होतात. म्हणजे त्यांना अजूनही वाटतं की या सगळ्यामध्ये जर आपल्याला शक्य आहे तर आपण गेलं पाहिजे. नोकरीवरचे विद्यार्थी रजा काढून परवानगी घेऊन विभागाची, खात्याची
या सगळ्यामध्ये सहभागी होतात आणि त्यांचा खूप मोठा बिल्डिंग टीमनी काम करण्यामध्ये टीमची लिडरशिप देण्यामध्ये पथकप्रमुखाला प्रचंड मदत होते माझ्या विद्यार्थ्यांची. म्हणजे आपण या ठिकाणी नमूद केलं पाहिजे. आणखी वेगवेगळे लोक म्हणजे एकलव्यची टीम समजा आमच्यासोबत होती गेल्या 2 आपत्तीमध्ये, केरळ आणि सांगलीच्या आपत्तीमध्ये. एकलव्यची राज्यभर पसरलेली टीम, राजू असेल, डॉक्टर ऋषी असेल, अशी अनेक लोक होती या सगळ्या नियोजनामध्ये आणि बाकी सगळ्याचं. ते एक मोठं नेटवर्क. म्हणजे आज विद्यार्थ्यांना मला सांगायची गरज पडत नाही, तर अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचं स्वतःच एक नेटवर्क राज्यभर उभं राहिलेलं असतं या निमित्तानं. त्यांचे स्वतःचे संपर्क असतात. ते स्वतःच डॉक्टर ऋषीला फोन करतात किंवा आणखी कोणाला फोन करतात आणि दादा मला कोल्हापूरला, मला सांगलीला. तर हे जे नेटवर्क आहे की जे त्याच्या उपयोगाचं असणार आहे, ते नेटवर्क आपोआप नसतं सापडलं. म्हणजे रुडारधानं जर तो एक वर्ग पास होत फायनलला गेला असता आणि इथून बाहेर पडला असता, तर ते नेटवर्क आणि आमच्याही मर्यादा असतात, शिक्षकांच्याही मर्यादा असतात, त्या व्यवस्थेच्या मर्यादा असतात. कारण ते आम्ही 11 ते 5, 10 ते 5 असं काहीतरी असतो. पण आम्ही असं म्हणतो, आमचे प्राचार्य, आम्ही सगळे शिक्षक या विषयावर लक्ष केंद्रित करतो की कॉलेज 10 ते 5 नाही, 5 ते 10, 24 तास, पूर्ण वेळ. हे शब्दप्रयोग आहे आमचे की 3 वर्ष तुला इथं गाडून घेऊन काम करावं लागेल. तर ही जी आमची सगळ्यांची एकत्रित भाषा असते, ती भाषा या अर्थानं असते की माझ्याकडून शिकायचं नाही तुला, प्राचार्य म्हणून, प्राध्यापक म्हणून. तर ही सगळी जी आहे, तुझे सहाध्यायी असतील, तुझे ज्येष्ठ असतील, बाहेर पडलेले असतील, वेगवेगळे उपक्रम असतील, या सगळ्यातून शिकण्याची प्रक्रिया तुला गतिमान करायची. शिक्षण व्यवस्थेमध्ये कुणी एकाने कधी तो ठेका घेऊ नये असं मी म्हणत असतो. आम्ही सगळेच त्या भूमिकेतून असतो की कुठेही एक विशिष्ट व्यक्ती कुणाला सगळ्या अर्थानं काही सगळं देऊ शकत नाही. तर मग तसे कोणकोणते लोक असतील, माझी जबाबदारी आहे ती, आमची जबाबदारी आहे ती सांगवी की त्या विद्यार्थ्याला तशा प्रकारे खुलं करून देणे आकाश. तर हा जो भाग आहे तो खूप महत्त्वाचा आहे. वाटते विविध चर्चासत्र, शिबिरं, परिषदांच्यामध्ये पोरांनी सहभागी व्हावं यासाठी आमचा प्रयत्न असतो. तसं नेटवर्क महाविद्यालयाचं, महाविद्यालय शेकडो सामाजिक संस्थांशी, स्वयंसेवी संस्थांशी जोडलेलं आहे, राज्यभरातल्या, देशभरातल्या. त्यामुळे या संस्थांच्याकडून आयोजित केल्या जाणाऱ्या शिबिरांच्यामध्ये पोरांना कमी खर्चामध्ये, अल्प खर्चामध्ये किंवा अगदी विनाशुल्क सुद्धा देशभरातल्या शिबिरांच्यामधून पोरं सहभागी होतात. आम्हाला आनंद आहे की पोरं गुजरातमध्ये जातात, पोरं मध्य प्रदेशमध्ये जातात, पोरं आंध्र प्रदेशमध्ये जातात आणि तिथून काहीतरी मिळवतात, निवासी शिबिरामध्ये जातात. त्यांना संस्था इथल्या महाविद्यालयाची आणि विद्यार्थ्यांची स्थिती लक्षात घेऊन त्यांना सहभागी करून घेतात, त्यांना सूट देतात. तर हे महाविद्यालयाने केलेल्या कामाची ओळख. एखादी ACC सारखी सिमेंट फॅक्टरी म्हणते की आमच्या शिबिराला तुम्ही, आमच्या आरोग्य शिबिराला तुम्ही मनुष्यबळ पुरवा संपूर्ण व्यवस्थापनासाठी, आणि मग सर्टिफिकेट देतात की तुमच्यासारखा हार्डवर्क कोणी करू शकत नाही तुमच्या विद्यार्थ्याला. हे जे सर्टिफिकेशन आहे हे खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. ते त्रयस्थ व्यक्तीने दिलेलं आहे. राज्यभरात किंवा देशभरात अशा प्रकारचे आपल्याला, म्हणजे मी प्रमाणपत्राच्या संदर्भात बोलत नाही, परंतु विद्यार्थ्यांनी केलेली ही कामं आहेत की जी त्यातून महाविद्यालयाचं वेगळेपण, आम्ही नेहमी म्हणत असतो की महाविद्यालय उभा आहे ते विद्यार्थ्यांच्या खांद्यावर. महाविद्यालय उभा आहे ते विद्यार्थ्यांच्या खांद्यावर. म्हणजे पोरगं बापाच्या खांद्यावर असतं आणि मग तिथून त्याला जग दिसतं, अधिक चांगलं जग दिसतं, असं जसं आपण म्हणतो तसं हे आहे की आपल्याला एकूणच विद्यार्थ्यांच्या खांद्यावर जेव्हा महाविद्यालय उभं असतं तेव्हा अधिक चांगल्या पद्धतीने विद्यार्थी केंद्री अशा प्रकारचं महाविद्यालय होऊ शकतं. कारण आम्ही ते म्हणत असतो की विद्यार्थ्यांनी सुद्धा बदलायची सुरुवात केली पाहिजे महाविद्यालयामध्ये. म्हणून चांगल्या सूचना, चांगल्या त्यांचे जे हे असतात, म्हणजे माजी विद्यार्थी संघटनेसोबत आमचे त्या पद्धतीचे डायलॉग सातत्यानं सुरू असतात. खूप वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम ज्याबद्दल आपण उजरता उल्लेख केला पाहिजे की 9 वर्ष स्वागत उपक्रम महाविद्यालय घेतो. या 9 वर्ष स्वागत उपक्रमामध्ये हा सुद्धा उपक्रम गेल्या 10 वर्षापासून सातत्यानं सुरू आहे. तर या उपक्रमामध्ये सुद्धा दरवर्षी 60-70 पोरं स्वेच्छेनं, हे सगळे उपक्रम स्वेच्छेनं सहभागी होणार आहेत. त्यामध्ये 31 डिसेंबरला पोरं जातात आणि 31 डिसेंबरच्या रात्री त्या गावात राहून लोकांच्या बैठकी घेऊन दुसऱ्या दिवशी ग्राम स्वच्छता करून, लोकांसोबत जेवण करून, बायका, पुरुष, शेतकरी, युवक, वेगवेगळ्या गटांशी चर्चा करून पोरं दुसऱ्या दिवशी दुपारी कुठेतरी गावातून शहराकडे परत येतात. नव्या वर्षाचं स्वागत दूध पिऊन, नव्या वर्षाचं स्वागत स्वच्छता करून, नव्या वर्षाचं स्वागत विचारांचा जागर करून, ही कल्पना कुठेतरी राज्यभर इंद्रजित देशमुख, डॉक्टर अविनाश पोळ यांनी पोहोचवली होती. तर त्या कल्पनेचं बीजारोपण यवतमाळमध्ये होईल का याची चाचपणी मी विद्यार्थ्यांसोबत बोलताना केली.
आणि ती कल्पना सगळ्या शिक्षकांनी प्राचार्यांनी उचलून धरली आणि मग गेल्या 11-12 वर्षापासून सातत्यानं तो उपक्रम सुरू आहे. 9 वर्ष स्वागत उपक्रम, म्हणजे गेल्या वर्षाला निरोप, सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचं स्वागत. तर यामध्ये सुद्धा आजवर म्हणजे दरवर्षी 60-70 विद्यार्थी असं आपण म्हटलं तर 600-700 विद्यार्थ्यांनी स्वेच्छेनं स्वतःच्या खर्चाने सहभाग घेतला आहे. मुली या सगळ्या उपक्रमामध्ये मुली 50% सहभागी असतात जवळपास. आणि म्हणजे ज्या मुलींना घराच्या बाहेर पडण्याची संधी आपल्या मध्यमवर्गीय वातावरणामध्ये, निम्न मध्यमवर्गीय वातावरणामध्ये, यवतमाळसारख्या छोट्याशा शहरामध्ये की जिथे फार लक्ष असतं आजूबाजूच्या लोकांचं, त्या शहरामध्ये मिळत नाही, तर मुलींना या सगळ्या उपक्रमामध्ये आपण ताकदीनं सहभागी करून घेतो आणि मुलीसुद्धा तशाच प्रकारची परवानगी मिळवतात पालकांकडून स्वतःहून. हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे सावित्रीच्या लेखी आम्ही मागे कधीच राहणार नाही हा त्यांचा घोष असतो. म्हणजे सावित्रीचे लेख आम्ही मागे कधी राहणार नाही, तसे सावित्रीच्या लेखी आम्ही मागे कधीच राहणार नाही हा घोष. म्हणजे कोरोनाच्या आपत्ती काळात जी मुलं काम करतात ती पोरं म्हणतात की सावित्रीबाईंनी आपले प्राण गमावले प्लेगच्या साथीमध्ये, रुग्णांना आपल्या खांद्यावरून वाहून नेत असताना झालेल्या प्लेगच्या लागणीमुळे. तेवढी एक मोठी परंपरा महाराष्ट्राला आहे की एक मोठी अशा प्रकारची सामाजिक कार्यकर्ती स्त्री साथीच्या आजारामध्ये लोकांना मदत करताना मरण पावली. तर त्या स्त्रीचं नाव जर आपल्या कॉलेजमध्ये आहे तर आपण ते नाव राखलं पाहिजे. म्हणून त्याच अंगानं मुलीसुद्धा प्रत्येक उपक्रमामध्ये ताकदीनं सहभागी होतात. एका गोष्टीचा म्हणजे काही गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी करणं अपेक्षितच आहे. म्हणजे पाणलोट क्षेत्र विकास सुरुवातीपासून महाविद्यालय जी भूमिका घेऊन या ठिकाणी स्थापना झाली महाविद्यालय ती अशी होती की छोट्याशा शहरामध्ये आपण कुठेतरी समाजकार्याचा पदवीचा अभ्यासक्रम सुरू केला पाहिजे. आमचे प्राचार्य कर्वे इन्स्टिट्यूटमधून MSW करून आल्यानंतर आदरणीय कोलते सरांची जेव्हा या विषयाची चर्चा झाली त्यावेळी आमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं की प्रामुख्यानं प्राचार्य संस्थाध्यक्ष कोलते सरांच्या चर्चेतून इथे झालं पाहिजे सुरू. मग ही सुरू करत असताना आपल्या समोरचा केंद्रबिंदू काय असायला पाहिजे? विद्यार्थी हा तर प्रश्न नाही, परंतु शेती आणि शेतकरी हा आपल्या जिल्ह्याचा महत्त्वाचा भाग आहे. कोरडवाहू शेतकरी प्रामुख्याने या सगळ्या याच्यामध्ये भरडला जाणारा शेतकरी, सीमांत शेतकरी, हे सगळे आपल्या म्हणजे जर जिल्ह्याला पुढे न्यायचं आहे तर या घटकाला नेलं पाहिजे. मग या घटकासाठी काय करणं गरजेचं आहे? तर जिल्ह्याचं सिंचन क्षेत्र वाढू शकत नाही, मग कोरडवाहू शेतकऱ्यासाठी आपल्याला काय प्रयोग करता येईल? तर डॉक्टर खडसे असतील किंवा आणखी अनेक लोक आहेत, म्हणजे मधुकर धस असतील, डॉक्टर मोघे असतील, नंतर शंकरभाऊ असतील, अमिल कंठवार, या सगळ्यांच्या सहकार्यातून महाविद्यालयानं रुजवात केली शेतकऱ्यांच्या साठीच्या कार्यक्रमासाठी, कोरडवाहू शेतकऱ्यांच्या साठीच्या कार्यक्रमासाठी की अल्पखर्ची पाणलोट क्षेत्र विकास. आणि अल्पखर्ची पाणलोट क्षेत्र विकासाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन अगदी सुरुवातीच्या जवळपास 12-13 वर्षाच्या कालखंडामध्ये 3000 हेक्टरच्या वरची शेती विदर्भामध्ये बंदिस्त केल्या गेली आणि तीही अल्पखर्ची. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पोरं 44-45 वातावरणामध्ये पोरं आणि आम्ही फील्डवर असायचो, प्रत्यक्ष शेतकऱ्यांसोबत काम करायचो आणि ज्या कामाचा प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाल्याचं अनेक अभ्यासातून पुढे आलेलं आहे. हे जे आहे आणि मग ह्यातून तयार झालेली पोरं वेगवेगळ्या संस्थांच्या मध्ये स्थिरावली, वेगवेगळ्या शासकीय उपक्रमामधून स्थिरावली. म्हणजे या सगळ्या उपक्रमातून त्यांच्या करिअरच्या वाटासुद्धा प्रशस्त होत जातात, कारण ही पोरं कुठे मागे पडत नाही. या मागे न पडण्यातूनच, कारण त्यांना माहीत असतं की जेव्हा आपण या जबाबदाऱ्या घेत जातो तेव्हा आपण शिकत जातो, तेव्हा आपण चुकत जातो आणि मग चुकत गेल्यानंतर शिकत जातो आणि मग या शिकण्यातून खऱ्या अर्थानं आपली घडवणूक होत जाते. ही घडवणूक टक्के टोनपे खात झालेली असते. म्हणजे वर्गामधलं शिकणं कसं असतं? थंड वातावरणातलं असतं. वर्गामधलं शिकणं कसं असतं की ऐसपैस बसून लक्ष असेल नसेल, कोण किती बघतं नाही बघत, मला वाटतं मी खूप चांगला तास घेतला, पोरांना वाटतं की सरांना एक चांगला फील आला तास घेतल्याचा. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण तो विचार करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की तो एक अनेकदा भूलभुलैया असतो. मग अशा भूलभुलैयाला सरावलेली मुलं वर्गातल्या तासामध्ये तेवढी रमत नाही. तर आपल्या लक्षात येईल की वर्गातल्या तासाला न रमलेली मुलं आणि कुठेतरी इंग्रजीसारख्या विषयामध्ये मागे राहिलेली मुलं, जिजा आंबेडकर सारखी असतील, बंडू आंबेडकर सारखी असतील, त्यांच्या संस्था आज महाराष्ट्रात उठल्या जातात. ही पोरं कशातून तयार झाली? म्हणजे जिजाबद्दलचा प्रसंग सांगितला पाहिजे की आम्ही एका छोट्या गावी एक शिबिर घेतलं 4 दिवसाचं पाणलोट क्षेत्र विकासाचं आणि मग त्यामध्ये जिजाला कळलं की अरे आपली ताकद काय.
कुठल्या तरी दूरच्या जिल्ह्यातून बंडू आंबटकर सारखा विद्यार्थी येतो, स्वतः काम करत शिकतो आणि मग इंग्रजी विषय निघू शकत नाही, पास होत नाही, हे समजून घेऊन समाजकार्याच्या संस्था ज्या आहेत त्यामध्ये काम करतो, अनुभव घेतो आणि स्वतःची संस्था स्थापन अत्यंत चांगलं काम करू शकतो. हे कसं शक्य आहे? हे शक्य म्हणजे जिजात बुलढाणासारख्या ठिकाणी खूप चांगली संस्था उभारून काम करते. बंडू अमरावतीसारख्या जिल्ह्यामध्ये मोठं काम उभं करून आहे. तर त्याचं कारण असं आहे की महाविद्यालयाने 4 भिंती पलीकडच्या शिक्षणाकडे अधिक डोळसपणे पाहिलं आणि त्या सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे की सर्वेक्षण जे अभ्यासक्रमाचाही एक भाग आहे. पोरं शेवटच्या वर्षाला जातात तेव्हा कुठेतरी एक सामाजिक संशोधन करतात, ग्रुप गट मिळून करतात, पण त्याच्या अगोदर विविध प्रकारची सर्वेक्षण विद्यार्थ्यांनी केली पाहिजे. मग राज्यभर देशभर महाविद्यालय संपर्कात असणाऱ्या संस्था त्या संधी महाविद्यालयाला उपलब्ध करून देतात त्या नेटवर्कमुळे. आणि मग या संधी विद्यार्थ्यांनी घ्याव्यात आणि त्यातून त्यांचं लोकांच्यापर्यंत पोहोचणं होतं, लोकांशी गप्पा करणं होतं, चर्चा करणं होतं, संवाद साधणं होतं, त्यांना मोकळं करणं होतं आणि त्यातून लोकांच्यापर्यंत पोचावं कसं, त्यांना बोलतं कसं करावं हे कौशल्य अवगत होत जातं. म्हणजे मला हे सांगितलं पाहिजे या ठिकाणी की 3 वर्षामध्ये किमान एका विद्यार्थ्यांनी किमान 3 ते 4 सर्वेक्षणं तरी केलेली असतात की ज्या सर्वेक्षणाच्या माध्यमातून ती सर्वेक्षणं वेगवेगळ्या संस्थांनी दिलेली असतील किंवा महाविद्यालयानं एखाद्या अभ्यासाच्या निमित्तानं करायला लावलं. म्हणजे अगदी गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचं सर्वेक्षण करणारं राज्यातलं एकमेव महाविद्यालय, मी देशातलं सुद्धा म्हणू शकतो, की ज्या सर्वेक्षणाचा अहवाल सावकारग्रस्त शेतकऱ्यांबद्दलचा सर्वेक्षण करून त्याबद्दलचा पद्धतशीर अभ्यास करून त्याबद्दलचा कायदा सरकारने बदलावा यासाठी त्याला आपण पॉलिसी मेकिंग अशा प्रकारचं काम म्हणतो, एका छोट्याशा कॉलेजने करून दाखवलं. 2008 साली तो अभ्यास केला आणि रणजित दांडगे सारख्या एका विद्यार्थ्याच्या याच्यातून आलेला म्हणजे सामाजिक संवेदनशीलता जी विद्यार्थ्यामध्ये विकसित झालेली असते त्यातून त्याला वाटलं की आपण हा विषय कुठेतरी घेतला पाहिजे. मग तो विषय महाविद्यालयाने पुढे नेला आणि मग त्या विषयाबद्दल पुढे शासनाला एक कायदा करायला भाग पाडलं. तो कायदा प्रत्यक्षात आल्यानंतर विद्यार्थ्यांचीच एक समिती आपण प्राध्यापकासहित नेमली आणि मग त्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सुद्धा आज महाविद्यालय प्रयत्न करतं आणि राज्यस्तरीय समितीमध्ये सुद्धा महाविद्यालयातल्या प्राध्यापकांचा समावेश आहे. तर हा जो भाग आहे यवतमाळसारख्या एका दुर्लक्षित शहरातून आलेलं महाविद्यालय या प्रकारचं पॉलिसी इंटरव्हेन्शन हा समाजकार्यामधला शब्द आहे, मी जपून वापरतो, परंतु हे महाविद्यालय करू शकतं. याचं कारण असं की सावकारग्रस्त शेतकऱ्यांना वाटलं की महाविद्यालय जे करताय ते आपल्या इथं म्हणजे महाविद्यालय सावकारग्रस्त शेतकऱ्यांच्या दरवर्षी 2-4 बैठका या ठिकाणी होतात. सावकारग्रस्त शेतकऱ्यांसाठी नेमलेल्या समितीच्या ज्या अध्यक्ष विद्यार्थी चव्हाण आहेत त्या महाविद्यालयात सातत्याने येत असतात आणि एकंदर त्या सगळ्या प्रक्रियेशी जोडून घेतलेलं आहे त्यांनी. हे जे सगळं आहे म्हणजे एक जो उपेक्षित वर्ग आहे, दुर्बल घटक आहे, त्या दुर्बल घटकाचे प्रश्न या निमित्तानं पुढं कसे आणायचे, त्याला विद्यार्थ्यांच्या माध्यमातून वाचा कशी फोडायची, हे सगळं म्हणजे विद्यार्थ्यांना जे मिळायला पाहिजे या सगळ्या उपक्रमातून ते देण्याचा प्रयत्न महाविद्यालय करतं. अगदी साध्या गोष्टी आहे की विद्यार्थी नव्यानं प्रवेश करतात तर मग त्यांचं स्वागत कसं करायचं, तर वेलकम पार्टी आपण करतो. महाविद्यालयाच्या वेलकम पार्टीसाठी सारखी वेलकम पार्टी आम्ही अद्यापर्यंत अनुभवली नाही असं विद्यार्थी सांगतात किंवा त्या पार्टीचा एखाद्या वेळी अनुभव घेणारे दुसऱ्या महाविद्यालयातले प्राध्यापक सांगतात. सेंड ऑफ असेल, निरोप समारंभ असेल, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना ऐकणाऱ्या अनेकांना माहीत असेल की महाविद्यालयाचे विद्यालयाचे निरोप समारंभ, वेलकम पार्टी ह्या सगळ्या कॉलेजमध्ये कॉलेजच्या परिसरात होत असतात. आपल्या महाविद्यालयाचं वैशिष्ट्य आहे की याचं सगळं नियोजन आणि याची सगळी आखणी विद्यार्थी करतात आणि महाविद्यालयाच्या बाहेर जंगलामध्ये निसर्गरम्य परिसरामध्ये कुठेतरी विद्यार्थी हे सगळं साजरं करीत असतात. दिवसभर कुठेतरी छान आनंद घ्यायचा आणि मग 1-2 तास तो कार्यक्रम करायचा, स्वागताचा, निरोपाचा, असं सगळं नियोजन असतं. ह्यामध्ये एवढा मोठा एक आनंद साठवलेला असतो की ज्या विद्यार्थ्यांनी कधीही एक ठराविक मर्यादेपलीकडे कुठलं जग बघितलं नाही, एकमेकासोबतचं मिसळणं बघितलं नाही, म्हणजे स्त्री पुरुष हा भेद आपल्या सामाजिक व्यवस्थेमध्ये आहे, परंतु तो भेद कुठेही इथे काय म्हणू आपण त्याला की विद्यार्थी जीवन जगत असताना ती एक मर्यादा आपण पाळणारच.
परंतु त्या पलीकडे जाऊन तुम्ही एकमेकांचे मित्र आहात, तुम्ही एकमेकांसोबत आहात, एकमेकांपासून तुम्हाला शिकायचं आहे, एकमेकांचा आदर ठेवायचा आहे, एकमेकांची प्रतिष्ठा ठेवायची आहे. ही जी मूल्य व्यवस्थेचं संक्रमण म्हणतो आपण त्याला, ते महाविद्यालयामधून या अशा उपक्रमामधून सहजपणे घडत जातं आणि त्या घडण्यातून विद्यार्थी विकसित होत जातो असं मला सातत्यानं वाटतं. आणि म्हणूनच मग नव्या कल्पना शोधणे, नव्या कल्पनांच्यावर काम करणे, नव्या कल्पनांचा उपयोग करून विद्यार्थ्यांना या सगळ्या उपक्रमामध्ये सहभागी करून घेणे, वेगवेगळ्या वाटा शोधणे या अशा प्रकारच्या उपक्रमाच्या, तर ते याच महाविद्यालयामध्ये शक्य होतं. म्हणून मी या ठिकाणी नमूद केलं पाहिजे आणखी एक, बहुतेकांना सगळ्यांना माहिती आहे की मी भाषा विषयाचा शिक्षक आहे. या भाषा विषयाच्या शिक्षकाकडे आपत्ती व्यवस्थापनाच्या कक्षाचं प्रमुख पद आहे. म्हणजे हे याच महाविद्यालयात होऊ शकतं. किंवा भाषा विषयाच्या शिक्षकांनी किंवा आणखी समाजशास्त्र विषयाच्या शिक्षकांनी एक जर नाविन्यपूर्ण कल्पना सांगितली असेल तर ती नाविन्यपूर्ण कल्पना सगळेजण उचलून धरतात आणि मग त्या कल्पनेला प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करतात. तर ही जी बाब असते, ही बाब खूप म्हणजे एक ज्याला आपण म्हणतो की कार्यसंस्कृती ज्यामुळे टिकून राहू शकते आणि निर्माण होऊ शकते, ती अशाच बाबीमुळे. तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की एकूणच महाविद्यालयाचा एकूण दृष्टिकोन जो 4 भिंती पलीकडे पाहण्याचा आहे, तो दृष्टिकोन विद्यार्थी सक्षमपणे आपल्या पायावर उभं राहण्यासाठीचा दृष्टिकोन आहे. आणि त्या दृष्टिकोनालाच आपल्याला पुढे जेव्हा आपण विद्यार्थी इकडे कुठेतरी या अभ्यासक्रमाला आला पाहिजे आपण म्हणतो. कारण कसं आहे, आजही राज्याच्या छोट्या शहरांच्या मधून छोटी मनवली जाणारी महाविद्यालय अभ्यासक्रम चालवत असताना कुठेही अजून अशा प्रकारचं एक वलय निर्माण होत नाही या अभ्यासक्रमांना की हे अभ्यासक्रम महत्त्वाचे आहेत आणि या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून पुढे आपल्याला अधिक चांगल्या संधी आहेत. तर हे अशा प्रकारचं वलय निर्माण का होत नाही, तर मला असं वाटतं की प्रामुख्यानं वैद्यकीय शाखा असतील, अभियांत्रिकी शाखा असतील, याबद्दलची जी एक क्रेज सगळीकडे असते, त्यापेक्षा हा अभ्यासक्रम एक वेगळा आहे असं अजूनही पालक वर्गाला वाटत नाही. आणि म्हणूनही इच्छा असूनही पाल्यांना या अभ्यासक्रमाकडे वळतं केलं जात नाही. आणि म्हणून मग मला वाटतं की हे सगळं अगदी सविस्तरपणे समजून घेणं महत्त्वाचं आहे. आता काही प्रश्न या निमित्तानं निर्माण होऊ शकतात जेव्हा आपण 4 भिंती पलीकडचं शिक्षण असं म्हणतो तेव्हा. त्यातला एक महत्त्वाचा प्रश्न आहे की अनेकदा वाटू शकतं की हे 4 भिंती पलीकडचं जेव्हा शिक्षण असतं तेव्हा काही वेळा प्राध्यापकसुद्धा या वर्गासोबत विद्यार्थ्यांसोबत नसतात, फील्डवर नसतात. म्हणजे मी तुम्हाला मगा म्हटलं की आपत्ती व्यवस्थापनाच्या वेळी वेगवेगळे टीम लिडर्स करून आपण पोरांना जबाबदारी देतो. 4 लोकांची टीम, 5 लोकांची टीम, 10 लोकांची टीम. त्या प्रत्येक वेळी प्राध्यापक त्याच्यासोबत नसतात, पण विद्यार्थी स्वतः जबाबदारी घेऊन हे सगळं करतात. तर या सगळ्यामध्ये मुलांना जे मोकळेपण दिलं जातं, स्वातंत्र्य दिलं जातं, ते स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार. मोकळेपणा म्हणजे मोकाटपणा नव्हे, म्हणजे उन्हाळ व्हायचं असं नव्हे. तर स्वातंत्र्य जबाबदारी सहित येतं हे पहिल्यांदा विद्यार्थ्यांना सांगितलं जातं. म्हणजे मला या ठिकाणी नमूद केलं पाहिजे की पहिल्या वर्षाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आम्ही 15 दिवस अभ्यासक्रमाचं सोडून इतर गोष्टीबद्दल बोलतो. तेव्हा आमच्या बोलण्याचा एक भाग हा असतो की महाविद्यालयामध्ये स्वातंत्र्य दिलं जातं, मोकळीक दिली जाते, परंतु मोकाट सोडलं जात नाही. आणि हा जो फरक आहे हा जाणीवेचा फरक आहे. हा जाणीवेचा फरक आपण विस्तारानं समजून घेतलं पाहिजे. म्हणजे मी म्हटलं की अंगठीमध्ये खडा असतो, तो अंगठीतला खडा हा अंगठीमध्ये असल्यामुळे त्याला सौंदर्य प्राप्त होतं. तो खडा जर खुल्या पृष्ठभागावर ठेवला तर त्याला सौंदर्य प्राप्त होत नाही. म्हणजे ते काय आहे, कोंदणात असल्यामुळे त्याला सौंदर्य. तसे की स्वातंत्र्य हे जेव्हा जबाबदारी सहित येतं तेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होतं, तेव्हा त्याला महात्म्य प्राप्त होतं, तेव्हा त्याला आशय प्राप्त होतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून आम्ही सातत्यानं सांगत असतो की तुम्हाला स्वातंत्र्य दिलं जात आहे, परंतु या स्वातंत्र्याचा कृपया गैरवापर करू नका. स्वातंत्र्याला तुम्ही लायक आहात, पात्र आहात असं आम्ही समजतो. म्हणून ते जबाबदारी सहितचं स्वातंत्र्य आहे. तर हे जबाबदारी सहितचं स्वातंत्र्य प्रत्येक त्या ठिकाणी असतं की ज्या ठिकाणी 4 भिंती पलीकडचं शिक्षण आहे. क्षेत्रकार्याच्या ठिकाणी सुद्धा प्राध्यापक त्यांच्यासोबत 4 तास किंवा 5 तास नसतो. तो व्हिजिट देतो आठवड्यातून एखाद्या वेळी एखाद्या संस्थेला. आणि म्हणून मग क्षेत्रकार्याच्या ठिकाणचे 4 आणि 5 तास काय असतील ते विद्यार्थ्यांनी स्वतःच्या जबाबदारीवर पूर्ण करायचे असतात, त्याबद्दलचा अहवाल द्यायचा असतो. ते जसं
तो जसा अभ्यासक्रमाचा भाग म्हणून तो करतो, तसंच हा तुमच्या जीवनक्रमाचा भाग म्हणून, जीवनक्रमासाठी सहाय्यक ठरणाऱ्या गोष्टींचा भाग म्हणून आपण ते कसं करायचं हे त्या ठिकाणी शिकायला मिळतं. आणि जबाबदारीसहित जेव्हा तुम्ही स्वातंत्र्याचा आनंद घेता तेव्हा अधिक चांगल्या पद्धतीने शिक्षणाला सामोरं जाता, असं मला या ठिकाणी नमूद करायचं आहे. खूप बराच वेळ आपण बोललो, जवळपास एक 45-50 मिनटं आपण चर्चा करतो आहोत आणि एक मांडायचा प्रयत्न मी केला. याच्या पलीकडे खूप वेगवेगळ्या गोष्टी असतील, काही गोष्टी सुटल्या असतील, काही जे जुने विद्यार्थी माझे या ठिकाणी असतील त्यांना माहीत असेल की अरे सरांनी हा उल्लेख राहिला सरांचा, परंतु पुन्हा कधीतरी आपण त्या विषयावर बोलूच. कारण जे राहिलं असतं तेही बरं असतं, कारण काहीतरी शिल्लक राहिलं पाहिजे. शिल्लक राहिलं तर उद्या काय बोलायचं आहे याचा पेच पडत नाही, याची पंचायत होत नाही. माझं खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही आता विचारू शकता अथवा कॉमेंट बॉक्समध्ये जाऊन तुम्ही ते प्रश्न विचारा, आम्ही त्यावरती उत्तरे देऊ. बऱ्याच जणांच्या काही कॉमेंट्स आलेले आहेत. विजया गोडबोले उमरे मॅडम म्हणतात की खूपच सुंदर सेशन झालं. सोबिन चव्हाण म्हणतात की जॉय ऑफ गिविंग वॉज इम्प्लिमेंटेड फ्रॉम आवर बॅच. I was very happy while collecting the items. Many people were getting different responses and meeting people with positive and negative thought. Importance of my favorite person, sir, taking education under your guidance changed the course of my life. Thank you, Sobin. मी जास्त वेळ न घेता हे मी सेशन इथेच थांबवतो. आपल्या सावित्री ज्योतिराव समाजकार्य महाविद्यालयाच्या ॲडमिशन प्रोसेसला सुरुवात झालेली आहे. 31 तारखेच्या आत लवकरात लवकर तुम्ही ॲडमिशन घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि याला लाईक करा. एवढे बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद.